रेडियो सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड आरजे आकांक्षा सोबत. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आजच्या ग्लॅमर पॉडच्या 13व्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. खरं तर टायटल बघून तुम्ही या पॉडकास्टवरती क्लिक केलंय म्हटल्यावर तुम्हाला आणखी जास्त इम्प्रूव्ह करण्याची इच्छा आहे आणि काय असतं हे, कशाशी खातात हे शिकण्याची इच्छा आहे, हे मात्र नक्की कळालंय. चला, आजचा आपला जो एपिसोड आहे 13वा एपिसोड, हा खरं तर थोडासा वेगळा आहे. युज्युअल जो आपला विषय असतो लाईफस्टाईल, फॅशन, ब्युटी, पण या सगळ्या गोष्टी, सगळ्याच्या सगळ्या सुंदरते रिलेटेडच्या ज्या गोष्टी आहेत, मग ते फिजिकल अपिअरन्स असेल, आउटर अपिअरन्स असेल, इनर अपिअरन्स असेल, या सगळ्या गोष्टी चांगल्या करण्यासाठी एक आणखी गोष्ट आपल्याला खूप जास्त व्यवस्थित बॅलन्स करणं गरजेचं आहे, ते म्हणजे आपलं डाएट. डाएट हा शब्द जो आहे ऍक्च्युली हा खूपच चुकीच्या पद्धतीनं आपण प्रमोट केलेला आहे. आकांक्षा इथे तुमच्या सोबत आहे. मी एक रेडिओ पर्सनॅलिटी आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला डाएट हा जो एक शब्द आहे याला जरा रेडिओच्या माध्यमातून, रेडिओच्या भाषेमध्ये समजवण्याचा प्रयत्न आज करणार आहे. आपल्याकडे युज्युअली डाएट म्हणजे काय तर कमी खाणं किंवा उपासमार करणं, यालाच डाएट करतो असं आपण म्हणतो. पण अगदी साध्या सोप्या आपल्या जर का मराठी भाषेमध्ये त्याला म्हणायचं गेलं तर डाएटचा शब्दशः अर्थ जो आहे तो होतो आहार. आपण आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये काय खातो, काय पितो, त्या गोष्टींना आपण म्हणतो डाएट. कमी खाणं, उपासमार करणं म्हणजे डाएट नाही. सो डाएट जे आहे ते बॅलन्स्ड असायला पाहिजे. आपलं ओव्हरऑल बॉडी फंक्शनिंग जे आहे ते चांगलं चाललं पाहिजे. आपली फिजिकल हेल्थ, आपली मेंटल हेल्थ, हे सगळंच्या सगळं व्यवस्थित सुरळीत चालू राहण्यासाठी बॅलन्स्ड डाएट जी आहे ते खूप जास्त गरजेचं आहे. आता या बॅलन्स्ड डाएटमध्ये येतात 6 गोष्टी, जसं की प्रोटीन आहे, कार्ब्स आहेत, फॅट्स आहे, मल्टीव्हिटॅमिन जे आहे ते आहे, त्याच्यानंतर फायबर आहे, वॉटर आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या आहारामध्ये अगदी बॅलन्स्ड अमाऊंट मध्ये असायला पाहिजेत. रेडिओच्या भाषेमध्ये मी तुम्हाला समजवणार आहे. असं मी म्हणाले, सगळ्यात पहिली गोष्ट आपण घेऊयात. रेडिओ हा कशा कशा गोष्टींना बनलेला असतो. त्याच्यामध्ये गाणी असतात, आरजेस बोलत असतात, जाहिराती वाजत असतात, मध्ये मध्ये काहीतरी एलिमेंट्स त्याच्यामध्ये वाजत असतात, भरपूर काही गोष्टी याच्यामध्ये असतात. एक स्टुडिओ तयार असतो रेडिओचा, सो दॅट रेडिओचं फंक्शनिंग जे आहे ते व्यवस्थित चाललं पाहिजे. या सगळ्या संदर्भामध्ये आणि बॅलन्स डाएट, आता या कशा आपण बसवू शकतो, जरा इंटरेस्टिंग आहे. नीट अगदी शेवटपर्यंत ऐका, म्हणजे तुम्हाला कळेल वाय बॅलन्स डाएट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एव्हरीवन. सगळ्यात पहिली गोष्ट, प्रोटीन म्हणजे आपल्या रेडिओवर वाजणारी गाणी. येस, गाणी जर रेडिओवर वाजली नाही तर आपण रेडिओ ट्यून इन करू का? बेसिक जी गोष्ट आपण ऐकण्यासाठी रेडिओ ट्यून इन करत असतो, मॅक्झिमम लोक ती गाण्यांसाठी आपण करत असतो. आपल्या बॅलन्स डाएटमध्ये प्रोटीन सुद्धा गाण्यांसारखंच आहे. रेडिओचं कन्स्ट्रक्शन जे आहे, एक बिल्डिंग मटेरियल जे आहे ती आहेत गाणी. तसंच आपल्या शरीराला बिल्ड करण्यासाठी, कन्स्ट्रक्ट करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे प्रोटीन. सो हे आपल्या डाएटमध्ये खूप जास्त महत्त्वाचं आहे. जवळपास 30,000 फंक्शन्स आहेत या प्रोटीनचे, नाही का? मग ते मिस करून कसं चालेल? सो सगळ्यात जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे ते म्हणजे प्रोटीनवर. पुढची गोष्ट, कार्बोहायड्रेट्स. आता कार्बोहायड्रेट्स, कर्बोदक जे आपण शाळेमध्ये शिकलेलो आहोत, यापासून आपल्या शरीराला मिळते एनर्जी. जसं की आपण चपाती खातोय, भाकरी खातोय, कुठल्याही पद्धतीचे फळं आपण खातोय, डाळी आपण खातोय, कुठलीही गोष्ट जी आपण खातोय ती शुगर्समध्ये कन्वर्ट होत असते. त्यानं आपल्या शरीराला एनर्जी मिळते आपल्या बॉडीचं सगळं फंक्शनिंग पूर्ण करण्यासाठी. सो कार्ब्स जे आहेत ते आपल्या रेडिओमध्ये असणाऱ्या जाहिरातींसारखे आहेत. जाहिरातींमधनं रेडिओला पैसे मिळतात. पैसे मिळाल्यामुळे रेडिओमध्ये सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या सुरळीत चालू असतात. आरजेसचा पगार सुरू असतो. बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या व्यवस्थित बॅलन्स करण्यासाठी जे काही फंड्स लागतात ते त्या जाहिरातींमधनं येतात. सो कार्ब्स जशा पद्धतीनं शरीराला एनर्जी देतात, तशाच पद्धतीनं रेडिओच्या जाहिराती रेडिओला एनर्जी म्हणजेच मनी पुरवतात. तिसरी गोष्ट आपल्या डाएटमध्ये खूप जास्त महत्त्वाची आहे ती म्हणजे फॅट्स. येस, ज्या ज्या पद्धतीचे आपण फॅट्स खातो, ऑइल्स आपण वेगवेगळ्या पद्धतीचे कन्झ्युम करतो, आपण ड्रायफ्रुट्स खातो, त्यातनं जे काही ऑइल एलिमेंट आपल्याला मिळणार आहे ते आहे. आपण दूध पितो, दही खातो, पनीर खातो, ज्या काही पद्धतीचं नॉनव्हेज तुम्ही खात असाल तर या सगळ्यांमधनं मिळणार आहे फॅट. फॅट शरीरामध्ये यासाठी इम्पॉर्टंट आहे की शरीरामधलं स्मूथनेस जे आहे ते व्यवस्थित राहिलं पाहिजे. आपल्या आतल्या सगळ्या ऑर्गन्सवर जे काही फॅटचा एक लेअर असतो त्यामधलं फ्रिक्शन कमी करण्यासाठी, त्याला जखमांपासून वाचवण्यासाठी एक स्मूथ वर्किंग चाललं पाहिजे. म्हणून फॅट्स जे आहेत शरीरामध्ये खूप जास्त महत्त्वाचे आहेत. तसंच रेडिओमध्ये सुद्धा असे काही 2 गाण्यांच्या मध्ये आपण जे काही एलिमेंट्स ऐकत असतो, लिंकर एलिमेंट्स त्याला आम्ही म्हणतो आमच्या भाषेमध्ये,
भाषेमध्ये. सो 2 गाड्यांच्या मधलं ट्रान्झिशन जे आहे ते स्मूथ झालं पाहिजे, त्याला आम्ही स्वीपर्स म्हणतो. तर त्या पद्धतीनं फॅट्सचं सुद्धा बॉडीमध्ये काम असतं. सगळं जे काही फंक्शनिंग आहे ते स्मूथ चाललं पाहिजे. यासाठी विटॅमिन्स अँड मिनरल्स ही पुढची गोष्ट आपल्या डाएटमध्ये खूप जास्त महत्त्वाची आहे. जसं रेडिओमध्ये आरजेस जे आहेत ते तासाला 3 ते 4 वेळा 5 वेळा तुमच्याशी येऊन बोलतात, बाकी इतर वेळी बाकी सगळे एलिमेंट सुरू असतात एका तासामध्ये. तसंच आपल्या शरीराला विटॅमिन्स अँड मिनरल्सची खूप जास्त गरज आहे. जसं आरजेस थोड्या प्रमाणामध्ये रेडिओवरती असतात, पण त्यांच्याशिवाय शो एखादा कम्प्लीट होऊ शकत नाही आरजेस शिवाय. तसंच आहे शरीरामध्ये बॅलन्स डाएट जे आहे ते विटॅमिन्स अँड मिनरल्स शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. थोड्या क्वांटिटीमध्ये पण भरपूर महत्त्वाचं काम जे आहे ते विटॅमिन्स आणि मिनरल्स आपल्या शरीरामध्ये करत असतात. पुढची गोष्ट ती म्हणजे फायबर, यानी की झाडू पोछा हमारी बॉडी का. आपलं शरीर स्वच्छ राहण्यासाठी, आपल्या इंटरनल गोष्टी स्वच्छ राहण्यासाठी, आपलं पोट साफ होण्यासाठी, गोष्टी व्यवस्थित पचन होण्यासाठी म्हणून फायबर जे आहे ते शरीरामध्ये खूप जास्त महत्त्वाचं असतं. तसाच एलिमेंट, जस्ट इमॅजिन तुम्ही रेडिओवरती वेगवेगळ्या पद्धतीचे जोक्स ऐकत असता. 2 कॅरेक्टर्स येतात, ते काहीतरी बोलून जातात, त्यांचा काहीतरी एक वेगळा विषय सुरू असतो. जसं रेडिओ सिटीवरती तुम्ही बब्बर शेर ऐकता किंवा बाबूभाई ऐकता किंवा आणखी बऱ्याच काही गोष्टी ज्या ऐकत असतात. तशाच पद्धतीनं आधी काय झालं त्याला थोडंसं बाजूला ठेवण्यासाठी, ती मेमरी डोक्यातनं साफ करण्यासाठी, काहीतरी रिफ्रेशमेंट आणण्यासाठी आणि नवीन मेमरीसाठी, नवीन गोष्टींसाठी लिसनरच्या डोक्यात जागा करण्यासाठी म्हणून हे जे काही एलिमेंट्स मध्ये असतात ते झाडूसारखं काम करतात ना. आधीच्या गोष्टी पुसून टाकायच्या, नव्या गोष्टींसाठी जागा करायचं. तसंच आहे शरीरामध्ये फायबरचं काम सुद्धा डिट्टो असंच आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रेडिओ चालण्यासाठी काय लागणार आहे? रेडिओची ही सगळी मशिनरी लागणार आहे, एक स्टुडिओ लागणार आहे, या स्टुडिओमध्ये छानपैकी AC लागणार आहे, जो या सगळ्या मशिनरीजला थंड ठेवण्याचा प्रयत्न करेल. कारण की ही मशिनरी रात्रंदिवस काम करते, 24 तास काम करते. सो याला थंड ठेवायचं काम सुद्धा करावं लागणार आहे की नाही? तो AC करतो थंड ठेवायचं काम. आणि तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा पाणी, जे आपलं शरीर जवळपास 70% पाण्यानं बनलेलं आहे असं आपण म्हणतो, त्या पाण्याचं काम सुद्धा तेच आहे. शरीरामध्ये सगळ्या ठिकाणी थंडावा क्रिएट करण्यासाठी, हायड्रेशन क्रिएट करण्यासाठी आपलं शरीर जे आहे ते पाणी मागतं. पाण्याची एक बेसिक रिक्वायरमेंट जी आहे ती कशा पद्धतीनं आहे तर 20 किलो मागं 1 लिटर पाणी आपण प्यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल 60 किलोचे तुम्ही असाल तर तुम्ही 3 लिटर दिवसभरात पाणी प्यायला पाहिजे. ॲक्च्युली हे वेरी होतं, म्हणजे दिवसभरामध्ये सिच्युएशन्स कशा आहेत, एकतर तुम्ही कुठल्या वातावरणामध्ये राहताय, खूप गरमीचे दिवस आहेत, खूप थंडीचे दिवस आहेत, त्यानुसार बेसिकली या सगळ्या रिक्वायरमेंट्स, हे जे काही आयडियल मेजरमेंट्स आहेत ते चेंज होणार आहेत. पण एक बेसिक हे जे काही आयडियल आपण कॅल्क्युलेट केले की 20 किलो मागे 1 लिटर पाणी एवढं असायला पाहिजे, म्हणजे तुम्ही तुमच्या वजनानुसार ते कॅल्क्युलेट करू शकता. तसंच आहे रेडिओमध्ये जशी गाणी असतात, ॲड्स असतात, स्वीपर्स असतात, रेडिओ जॉकी बोलत असतात, भरपूर वेगवेगळ्या पद्धतीचे एलिमेंट्स असतात आणि हा एक ओव्हरऑल स्टुडिओ असतो. तसंच आहे रेडिओ ऐकण्यासाठी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या असायलाच हव्यात. तसंच आपल्या बॅलन्स्ड डाएटचं सुद्धा आहे. आय होप हे जे काही मी तुम्हाला मेटाफोर सांगितले बॅलन्स डाएट आणि रेडिओचं ते तुम्हाला कळालं असेल, आणि वाय बॅलन्स डाएट इज इम्पॉर्टंट हे सुद्धा तुम्हाला आज कळालं असेल. नेहमीच्या आपल्या ग्लॅमर पॉडच्या एपिसोड्स पैकी हा एक थोडासा वेगळा विषय आजचा, पण खरंच तितकाच जास्त महत्त्वाचा. कारण की डाएट हा खूप जास्त चुकीचा घेतला गेलेला शब्द तेवढाही चुकीचा नाहीये, खूपच सोपा आहे, हेच सांगण्याचा आजचा उद्देश. चला आजच्या एपिसोडसाठी फक्त इतकंच. भेटूयात आपण पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत ऐकत रहा ग्लॅमर पॉड विथ RJ आकांक्षा. टेक केअर. रेडिओ सिटी पॉडकास्ट ग्लॅमर पॉड RJ आकांक्षा सोबत.